रिश्तो.com जी मेन ऑफिस जे शानदार कामयाबी खां पोइ रिश्तो.com जी ब्रांच ऑफिस हाणे गोल मैदान निरंकारी हॉल उल्हासनगर 2 में भी उल्हासनगर जे पहिरें में ऐं कल्याण जे शहर वासियुनि लाइ हिकु सुहिणी सूखड़ी आलीशान ऑफिस, उहो बि कपल ऐं पेरेंट्स जे मीटिंग रूम सां गॾु। त अचो ऐं अॼु ई विजिट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। मी ठाणा प्रदेश उपाध्यक्ष, मी कमलाकर सूर्यवंशी। मी जवळजवळ 35 ते 40 वर्ष पक्षामध्ये काम करतो। बीबी मोरे साहेबांना, अण्णा रोकडे साहेबांना माहिती आहे, मला 2 वेळा माझा अन्याय झाला, 2012 2017, तरी पण मी पक्ष सोडला नाही। पहिलं शहरामध्ये काम करत होतो, वार्ड अध्यक्ष होतो, विभाग प्रमुख होतो, परत शहराचा उपाध्यक्ष होतो, सहसचिव होतो। आता 2021 मध्ये आता ठाणा प्रदेशवरती उपाध्यक्षमध्ये काम करतो। तर नाना बागुलनी जेव्हा आम्हाला बोलवलं, आपण सेनासोबत जायचं का भाजपसोबत जायचं, त्यांनी इकडून जागा घेऊ तिकडून जागा घेऊ, आम्हाला खाली अंधारामध्ये ठेवलं नाना बागुलनी। आमचा काहीच सांगितलं नाही, एवढं जागा सुटणार तेवढी जागा सुटणार। तर आम्ही त्याच्या आशेवरती बसलो आम्ही सर्वे। आणि इथं मेळावा होता, आठवले साहेबाचा मेळावा गेल्या महिन्यामध्ये झाला। तर बरेच कार्यकर्त्यांना बोलला की तुम्ही महिला घेऊन या, तुम्हाला तिकीट देईल, सर्वांना हे करीन ते करीन। ते महिला आपल्या काय कार्यकर्ते, तो मेळावा सक्सेस झाला, त्याजवळ काय वाद नाही। आणि नंतर आम्ही कुमार आल्याकडून गेलो, अण्णा रोकडे साहेब, तो आपला काय नाना पवार साहेब, महाराष्ट्राचे सहसचिव। तर ते आमदार बोलले की तुम्हाला अध्यक्ष आता है वो लिस्ट लेके, म्हणजे किती तुम्हाला जागा पाहिजे आणि कुठल्या पाहिजे, कोण उमेदवार आहे आणि त्या माणसाचे नावं लिहून द्या, किती उमेदवार आहे, तर आम्ही तुम्हाला जागा सोडू। ते हे आमचे अध्यक्ष नाना बागुल साहेब ते बोलले की ठीक है मैं लिख के देता हूँ। तो गेलेच नाही। आणि त्याच्या जवळचे माणसं पंडित निकम आणि अंबादास गायकवाड, तर त्यांना बी अंधारात ठेवलं, त्यांची बी जागा घेतली नाही। आणि 2 जागा खाली शिवसेनेकडून घेतल्या। आणि सांगतो आठवले साहेबाला की मी 7 जागा घेतली। मी काल 4 वाजता मी आठवले साहेबाशी बोललो। आठवले साहेब बोलला कमलाकर असा कसा बोलतो, 7 जागा घेतलेल्या आहे। बोललो साहेब 7 जागा नाही, 2 जागा त्याच्या आहे आणि दुसरे जे 5 नगरसेवक आहे शेणाचे, तो त्यांनी विलीन केले याच्यामध्ये, मग ते आपले नाही। मी काल साहेबाशी बोललो, साहेब बोलला मी विचारतो। आता त्या नाना बागुलला विचारलं का नाही विचारलं मला माहीत नाही। जय भीम, जय महाराष्ट्र। आजचा विषय हा आहे की आपलं नगरपालिकेचं इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे आणि त्या इलेक्शनला डिक्लेअर झाल्यानंतर ज्या RPIच्या वतीने काही सीट आपल्याला मिळाल्या पाहिजे होत्या, ह्या नाना बागुलने मिळू दिलेल्या नाही आहे। स्वतःचा पोरगा, स्वतःची बायको, स्वतःची दुसरी सून यांच्यासाठीच त्याने सर्व प्रयत्न केला आणि करतोय, परंतु कार्यकर्त्यांना कुठल्याही विश्वासात घेतलेलं नाही आहे आणि त्याने सांगितलेलं नाही आहे। तर आज या बैठकीचं महत्त्व एकच आहे की नाना बागुलला पक्षातून इमिजिएटली आठवलेने काढलं पाहिजे, कारण तो माणूस पक्षात राहिल्यानंतर सर्व पक्षाची वाट लागेल आणि कोणी पक्षात राहणार नाही आहे। आजही कोणाला पक्ष कार्यकर्त्यांना आज 20 वर्षापासून काम करतात, या कार्यकर्त्यांना आजही त्यांना तिकीट नाही, त्यांना पक्ष कार्यकर्ता काही जुमानत नाही आहे। अशी परिस्थिती जर असेल तर काय फायदा। आणि म्हणून त्याच्यासाठी आज हे पत्रकार परिषद घेण्याचं महत्त्व एकच की नाना बागुलला इमिजिएटली पक्षातून काढलं पाहिजे, ही माझी एक पत्रकारांना विनंती आहे। आठवले साहेब चर्चेला येतच नाही आहे। आठवले साहेबांना 2 वेळेस मी फोन केला की साहेब इलेक्शन आलेलं आहे, इलेक्शनचं दृष्टिकोनातून सर्व कार्यक्रम चालू आहे, पण तुम्ही नाही, मी बिझी आहे बस। खाली नाना बागुलला बोलून घेतो आणि त्याच्याशी 2 शब्द बोलतो, बस झालं। या इलेक्शनला RPIची जी युती झालेली आहे ही भाजपसाठी भाजप बरोबर कायम राहील
आणि राहणार आहे. ते तर सेनेसोबत गेलेत ना, हा ते तर सेनेसोबत गेलेत ना, सेनेसोबत काहीतरी त्यांच्या वाटाघाटी सुरू झाल्या. नाही 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 आम्ही आज आम्ही आरपीआयचे आहेत ना, आम्ही आरपीआयचे त्यांच्या बरोबर आहे. मग तुमची भाजपच्या नेत्यांची चर्चा झाली का? हा तुमची भाजपच्या नेत्यांची चर्चा झाली? भाजपच्या नेत्यांची हो चर्चा झालेली आहे. सांगाल. माझं नाव अण्णासाहेब रोकडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्रचे उपाध्यक्ष असून ठाणा जिल्हा प्रदेश जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. आणि या उल्हासनगरमध्ये आमचे बीबी मोरे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते अण्णासाहेब रोकडे, अशोक बच्छा काल कथित झालेले, त्यानंतर रमेश शिंगळे, आमचे जे जुने 5-6 लोक वारल्यानंतर आज आम्ही दोघंच राहिलेले आहेत. आणि आपले हे कार्यकर्ते दुसरा पैकी महत्वाचा मुद्दा हे आम्ही शिल्पकार आहोत. आणि आठवले साहेबांनी या उल्हासनगरने मोठं केलेलं आहे. आणि उल्हासनगरचं कोणतंही काम असेल तर आठवले साहेब आम्हाला विचारल्याशिवाय ते करत नव्हते. आठवले साहेबांची एक घोड चूक झालेली आहे. त्यावेळेला भगवान भालेरावला सुद्धा आम्ही त्याला अध्यक्ष केल्यानंतर त्याने सुद्धा या ठिकाणी जे समाजाचं कामं करायला पाहिजे, संघटना बांधायला पाहिजे, ती संघटना त्यांनी बांधली नाही. एक वेळा इथे आठवले साहेब आल्यानंतर आठवले साहेबांनी पप्पू कालानीने त्याला बोलवलं. त्याला भगवान भालेरावने सांगितलं पप्पू कालानीकडे जायचं नाहीये, जर गेला तुम्ही राजीनामा देईल. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पत्रकारांना. मग त्यावेळेला आम्ही याच ठिकाणी भगवान भालेराव कोण लागले, ज्यावेळेला केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे आमचे देशाचे अध्यक्ष आठवले साहेबांना जर अशा पद्धतीने बसून गेले त्याला त्यांनी भगवान भालेरावचा आम्ही निश्चित केला. आज भगवान भालेराव पक्षामध्ये नाहीये, कारण का त्यांनी पक्ष बांधला नाही म्हणून. दुसरी गोष्ट अशी, या ठिकाणी नाना बागुलला सुद्धा आठवले साहेबांनी अध्यक्ष केलेले, आम्ही त्याचं स्वागत केलं. पण ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष बांधायला पाहिजे, आज या ठिकाणी जे कार्यकारी होते नाना बागुलचे संपूर्ण जिल्हा कार्यकारी, शहर कार्यकारी, हे ते काल मला त्यांनी बोलवलं व असा धोका आम्हाला झालेला आहे. नाना बागुलने आतापर्यंत आम्हाला नाचवलं आहे. 15 जागा 10 जागा आपल्या पक्षाला देणार आहेत. आणि त्या पक्षाला न देताना कार्यकर्त्याला कोणत्याही प्रकारचं युतीचं तिकीट भेटलं नाही. नाना बागुलने किती जागा घेतल्या, काय घेतले ते त्याला माहिती आहे. शिवसेनेसंग त्यांनी युती केले. आठवले साहेबांचा त्याने विश्वासघात केला, समाजाचा विश्वासघात केला आहे नाना बागुलने. हे असं लोकांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, लोक विश्वासघात केले. हे 31 तारखेचं पत्र बघा, आठवले साहेबांनी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आमचे जे आहेत फडणवीस साहेब त्यांना लिहिलेलं आहे. आणि 31 तारखेला त्या आठवले साहेबांनी लिहिलेलं आहे की आम्ही आमचा पक्ष भाजपला पाठिंबा देणार आहोत. आणि ज्या काही आमच्या मागण्या झालेल्या आहेत त्या मागण्यासाठी त्यांनी मागितलेले मुख्यमंत्र्यांकडे. विषय रिपब्लिकन पार्टी पक्षाची महत्वाची मागण्याची बाबत, पहिली मागण्या एकूण 8 मागण्या त्यांनी मागितलेल्या आहे. आणि ह्या 8 मागण्या मागितल्यामुळे आम्ही सुद्धा आठवले साहेबांवर विश्वास ठेवून या उल्हासनगरमध्ये आज भाजपला आम्ही पाठिंबा देत आहोत. पण भाजपचे जे अध्यक्ष आमदार आहे त्यांनी आमचे बीबी मोऱ्यांसंग बोलायला पाहिजे, अण्णासाहेब रोकडेंसंग बोलायला पाहिजे, आमच्या कार्यकर्त्यांसंग ते बोलले. आणि त्याप्रमाणे आज आठवले साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही भाजपला पाठिंबा देऊ. पण महत्वाचा मुद्दा असा आहे, नाना बागुल या ठिकाणी ठाणे म्हणजे उल्हासनगर महापालिकेचा तो अध्यक्ष आहे. आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी व्यवस्थित काम पाहिलं नाही, समाजाचा विश्वासघात केलेला आहे. आणि एकही पद भाजपने ते आम्हाला 10-15 जागा देणार होते, ते दिल्या गेल्या नाहीये. म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी काल 100 कार्यकर्ते बीबी मोरेकडे 15-20 आले, काल 100 कार्यकर्ते बसले होते. आणि त्याच्यामध्ये ठराव पास केले, नाना बागुलला पक्षातून काढायला पाहिजे अशा प्रकारचा आठवले साहेबांना निरोप दिलेला आहे. आणि
प्रश्न आहे. उल्हासनगर महापालिकेत जर तुमचे जिल्हाध्यक्ष जे आहेत, तुम्ही म्हणताय की भाजपासोबत आमची युती आहे, बरोबर? हा. मात्र जिल्हाध्यक्षांच्या घरामध्ये जी 2 तिकीट आहेत ते स्वतः शिवसेनेच्या चिन्हावर लढतायत. हा विरोधाभास कसा आणि हे कसं तुम्ही वरिष्ठांना सांगणार आहात? हे कसं काय झालं? साहेबाला त्यांनी दोन अध्यक्ष बोला. आठवले साहेबांना त्यांनी सुरेश बारसिंगे आमचे त्यांना जाऊन भेटलं आणि सांगितलं मी 7 जागा शिवसेनेतून घेतल्या आहेत. म्हणलं ठीक आहे, 7 जागा तू घेतल्या शिवसेनेतून, कोणाला या पक्षात जे कामं करणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना कोणा पक्षाच्या कार्यकर्ता दिल्या आहे का? 7 जागा दिल्या नाहीये. फक्त त्यांनी त्याच्या बायकोला आणि स्वतःच्या घरच्यामध्ये 2 जागा घेतलेल्या आहेत शिवसेनेकडून. मग 5 जागा गेल्या कुठे? 5 जागा विकल्या आहेत, कोणाला काय केलेलं आहे त्याला जाऊन विचारा. आठवले साहेबांना खोटी माहिती दिली त्यांनी. मग या आठवले साहेबांना खोटी माहिती दिल्या म्हणून आठवले साहेबांनी ताबडतोब त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे. ऍक्शन घेतलं नाही तर या उल्हासनगर मधील सर्व कार्यकर्ते त्याच्या बायकट करणार आहे. आणि आठवले साहेबांना सांगून जर कदाचित बीबी मोरे आणि अण्णासाहेब रोकडे आम्ही समाजाशी नातं ठेवणार आहोत आणि आठवले साहेबांनी जर या गोष्टी केल्या नाही तर समाज जे निर्णय घेतील त्याच्या पाठी आम्ही 2 जण राहणार आहोत कार्यकर्त्याच्या पुढे. अध्यक्ष आहे मी उल्हासनगर शहराचा आणि उल्हासनगरमध्ये माझं नाव विश्वनाथ जाधव असं आहे. आता माझा विषय एकच आहे का उल्हासनगरची जी कमिटी आहे ते मी उपाध्यक्ष आहे, कमिटीवरती आहे. जी उल्हासनगरची कोर कमिटी गेली असेल वरतून, अण्णांना माहीत असेल काय, त्यांच्या मुलाखत जी झाल्या उमेदवारांच्या, त्या उमेदवाराची मुलाखत झाल्यानंतर त्याच्यावरती निर्णय काय झाला ते कोणाला कळवलं नाही. काय उल्हासनगरच्या कमिटीने, मी नाना बागूचं एकट्याचं नाव घेत नाही, काय उल्हासनगरच्या कमिटीने कोणाला विश्वासात घेतलेलं नाही. काय आणि ते तिकीट वाटल्याचं का नाही वाटल्या, युती करायची का नाही, BJPशी करायची, शिंदे गटाशी करायची, ते उल्हासनगरच्या कार्यकर्त्यांना माहिती नाही, त्या कमिटीला माहिती असेल. काय आज ती कमिटीने मिटिंग ठेवली होती काय 11 वाजता. काय इथं मी येऊन गेलो ना, तर काही कोणी आलेलं नाही. काही मला आता एक फोन आला होता तुमची मुख्य मागणी काय आहे? आमची मुख्य मागणी जेव्हा तर कमिटी काय बोलते, उल्हासनगरची कमिटी आज मिटिंग ठेवली होती इथं, काय ती का नाही आली उपस्थित पत्रकार परिषद? त्यांना पहिले आपण जाऊन विचारायला पाहिजे ना. त्या नानाभाऊला एकट्याला काय विचारायचं आपण, तो अध्यक्ष असल्यामुळं? कमिटी काय करत होती? माझं नाव तर पहिल्यांदा आशा राजू सोनवणे, मी राहणार 5 नंबर लालचक्की सनेश्वर कॉलनी. आणि मी तुम्हाला पहिला बोलते की जय भीम, मग बौद्धाई सगळ्यांना. आणि ज्या दिवशी आम्हाला नानासाहेबनी आश्वासन दिले की आम्ही तुला तिकीट देतोय, म्हणजे मलाच काय आमच्या 11 लोकांना, तर आम्ही बोलले की हो नानासाहेब ठीक आहे. जेव्हा आम्हाला अण्णासाहेब रोकडे घेऊन गेले तेव्हा अंधाराचा उजाड आम्हाला माहिती पडला. जेव्हा मी तिथे तिकीट मागायला गेले की मला पण पाहिजे, बाकी हे सगळे निघून गेले, मी एकटीच तिकडे होते, मी आणि माझ्या बायका होत्या. माझ्या बायका असताना आम्ही जेव्हा तिकीट मागितलं, आम्ही खूप विनंत्या केल्या, खूप पाया पडलो, आम्ही रडलो. आणि ऍक्च्युली मला आता बी रडायला येते. आम्ही रडलो ऍक्च्युली, एवढे आम्ही कार्यकर्ते आणि एवढे आम्ही मेहनत, आम्ही एवढी कामं करतो. कुणासमोर तुम्ही गेले होते? आम्ही कुमार अलींसमोर भी गेलते, मी कुमारांच्या पाया भी पडले मी कि दादा दो ना मुझे टिकट दो ना, मैं बहुत काम करती हूँ, मैं नाना बाबू से हूँ, हा बेटा रुक असं मला 10 वाजेपर्यंत रखडवलंय. आणि तिथे मी बडबडही केली की सत्ता आमची, संविधान आमचं, आरक्षण आमचं, आणि आम्हालाच का नाही तो अधिकार, आम्हाला हा अधिकार का नाही जो तो आम्हाला थांब बोलते. आणि प्रत्येक समाजचे लोक घेऊन चालले तिकीट आणि आमच्या समोर चालले घेऊन, आणि आम्ही बघतच बसलो आणि आम्ही रडतोय. आणि नंतर त्यांचा कोणी रायटर याच्यावर तिकीट देत होता, अध्यक्ष त्यांच्या मी पाया पडले रडले यांच्या पुढे. तेव्हा कुठे त्यांना थोडीशी दयामाया आली. त्या गायक आहेत ना आपल्या 4 नंबरच्या निशा भगत आई, तर त्या पण रडल्या कडल्या. तेव्हा त्यांना तिकीट भेटलं की बोला तुम्ही दोघे आतमध्ये या. मला पण बोलवलं, त्यांना पण बोलवलं. जेव्हा आम्ही गेलो मग हा डोक्याला हात लावून बसले अध्यक्ष यांचे. जेव्हा बसले तर मी यांच्या पण पाया खूप पडले, म्हणजे एवढा टाइम पाया पडले ना की आम्हाला असं वाटतं की आम्ही कुणाकडे भीक मागतोय. आणि जेव्हा आम्ही त्यांना मागितलं ना तेव्हा त्याला दयामाया आली. जेव्हा तो तिकीट द्यायला लागला मला बोलतो एक काम करो ना, आपके अध्यक्ष को फोन लगाओ. म्हणून मी नानासाहेब बागुलला फोन केला, तर नानासाहेब बागुल बोलतात की तुला काय डोकं, तुला अक्कल आहे का ग? मी म्हणलं
काय झालं, तुम्ही अक्कल काढतायत माझीवाली. तर बोलता तुला माहित आहे का आपली शिवसेना संघ युती झालेली आहे. हा, ते लोक बोलतात की भाजप संघ आपली युती करा, आपण त्यांच्या संघ कसे काय युती करणार. म्हणतो देखो मॅडम आपके लोग बोले हम लोग तुम कैसे तिकीट देवे. आणि नाना साहेबाचा तो स्वतः मला बोला फोनवरच कि नाना साहब आपके 2 मिनट हुए नहीं क्या, 2 मिनट में आप आ रहे थे ना, डब्बा घी खत्म हो गए की आपके, हे सगळं बोले. स्वतः माझ्या फोनवर बोललेत. आणि आमच्या बायकांनी रेकॉर्डिंग केलेले आहेत, यांच्या बोलण्याचे रिकॉर्डिंग केलेले आमच्या बायकांनी. आणि तुम्हारे तेल के घी के डब्बे खत्म हो गए क्या, 20 मिनट खत्म नहीं, आपके 11 पद इधर है, 11 तिकीट आपके हे लेके जाओ आप. पण त्या टायमाला नाना बागुलने आम्हाला डवळवळ केलं. नाना बागुलने फक्त 2 पतं त्यांच्या घरामध्ये तिकीट घेतलेत, एक सुनाचं एक मुलाचं. आणि जेव्हा आम्ही नाना बागुलकडे गेलो तर आता नाना बागुल नाही येत. आणि जेव्हा त्यांना दाखवायचं होतं भर सभेमध्ये आठवले साहेबांना की बघा मी एवढी जनता आणू शकतो, नानासाहेबनी जनता आणलेली नाही, जनता आमच्या कार्यकर्त्यांनी जनता आणलेली आहे. एक बायाने घरामधून 500 लोक, 300 लोक, 400 लोक आणलेले आहेत. मी एकट्या बाईने 300 लोक आणलेले आहेत. त्यांचा खर्चही केला का की नाही, आपला समाज पुढे गेला पाहिजे, आपल्या समाजाला पुढे नाव झालं पाहिजे. आज त्यांनी अख्ख्या उल्हासनगर मध्ये आरपीआय पूर्ण 0 केला नाना बागुलनी. आणि नाना बागुलला पद हटवलंच पाहिजे इकडनं. नाना बागुल यांची माझी एकच भूमिका आहे की आम्हाला ह्या पदावरती नाना बागुल पाहिजे नाही. आणि पहिली गोष्ट जे आम्हाला तिकीट दिलं नाही आमच्यावरती अन्याय केलेला आहे, हा अन्यायाचा आम्हाला काहीतरी पाहिजे फेसला, बस अन्याय झालेला आहे. आता तुम्ही कुणाला सपोर्ट करणार, शिवसेनेला की भाजपला? भाजपला करणार आहे की त्यांना दयामया आलती, गलती त्यांची पण आहे. दयामया जेव्हा त्यांना आलती, जेव्हा त्यांनी मला तिकीट घेतलं द्यायला, माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, एक बी डॉक्युमेंट्स माझा कमी नाहीये. जातीपासून दाखला आणला, खर्च करून जात पताने आणली, मी शाळेचा दाखला आणला, सगळे कागदपत्र मी आणलेत. वारंवार मी गावाला गेले पैसे विषय खर्च करून. आमचा एकच आहे, यांची बी गलती नाहीये असं म्हणत नाही की यांची. पण जर नाना बागूचा बोलला असता की दे त्या महिलाला, त्यांनी दिलं असतं. त्यांची बी कुठे गलती आहे की त्यांचं ऐकून त्यांनी मला तिकीट नाही दिलं, ही कुठे त्यांची गलती आहे. सदैव आम्ही यांच्या पाठीशी उभे आहेत. नाना, आज आरपीआयच्या काही जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र एक पत्रकार परिषद घेतली आहे आणि थेट तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना कार्यकर्त्यांचा शिवसेनेबरोबर आघाडी करून घात केला असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? महाराष्ट्रामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक, महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत, त्याच्यासोबत उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक होते. पक्षश्रेष्ठी माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब पदाधिकारी यांनी आपली बीजेपीशी युती आहे म्हणून बीजेपीशी सर्व प्रयत्न केले. बीजेपीने महाराष्ट्रामध्ये कुठेच जागा सोडलेल्या नाहीत आणि उल्हासनगरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं होईल अशी आम्हाला भीती शंका होती आणि त्याच्यामुळे आम्ही बीजेपी सोबत सुद्धा चर्चा करत होतो आणि सेनेसोबत सुद्धा चर्चा करत होतो. सेनेने आम्हाला ज्या जागा देऊ केल्या त्या संदर्भामध्ये वेळोवेळी पक्षश्रेष्ठी माननीय रामदासजी आठवले साहेब असतील, पक्षाचे ठाण्याचे जिल्ह्याचे निरीक्षक माननीय बारशिंग असतील, यांना वेळोवेळी सर्व कल्पना दिलेली आहे आणि त्यांच्या सल्ल्याने, त्यांच्या आदेशानेच इथे उल्हासनगर महानगरपालिकेची युती शिवसेनेसोबत झालेली आहे. किती होती की जेणेकरून तुम्हाला वाटलं की भाजपवर युती नाही केली पाहिजे? मी पहिल्यांदा जाहीर करतो, एकतर माननीय आठवले साहेबांनी सुद्धा जाहीर केलंय, एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलंय, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये बीजेपी, शिवसेना, आरपीआय यांचं आघाडीचं सरकार आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आम्ही सर्व एकत्रच येणार आहोत. त्याच्यामुळे मी बीजेपीच्या विरोधात किंवा कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. परंतु भीती ही होती की काही शहरामध्ये अशा पद्धतीचं वातावरण झालंय की पक्षाच्याच लोकांना फॉर्म दिले, एबी फॉर्म 2-2 लोकांना, आणि मग जे खरोखर इच्छुक होते किंवा ज्यांचं प्राबल्य होते त्या लोकांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं. तर अशाच पद्धतीचं आमच्याशी घडेल अशा पद्धतीची शंका होती. ना तुम्ही आपल्या जे उल्हासनगरचे कार्यकारिणी आहे किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना सोबत घेऊन तुम्ही हा निर्णय नाही घेतला का विश्वासात घेऊन? प्रत्येक वेळेला प्रमुख कार्यकर्त्यांना बोलून जी काय चर्चा चालली ते सांगितलेलं आहे. माझ्यासोबत ज्या वेळेला
भाजपसोबत बैठक असेल किंवा शिवसेनेसोबत बैठक असेल, त्यावेळेला मी एकटा जाऊन बोललेलो नाही, कार्यकर्ते बरोबर होते. पण त्यांनी सांगितलंय की तुम्ही फक्त फॅमिलीसाठी तिकीट घेतले आणि बाकीचे तुम्ही साथ सांगता ते असे कोणते कार्यकर्ते आहेच नाही. नाही, मुद्दा असा आहे की फॅमिलीसाठी मी काय नवीन तिकीटं घेतलेलं नाही. माझा मुलगा, माझी पत्नी हे सिटिंग नगरसेवक होते आणि सिटिंग नगरसेवकाला तिकीट द्यायचं अशा पद्धतीचं अघोषित निर्णय झालेला होता. मग तो भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करताना असेल किंवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत, त्याच्यामुळे माझ्या मुलाची सीट जी होती त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा अध्यक्ष अधोराईजपणे उभा आहे. माझी पत्नीची जी सीट होती त्या ठिकाणी माझी सून उभी आहे. माझ्या सिटिंग सीटवर दावा करून त्या मागून घेणं ही चूक आहे का? शांताराम निकम इतक्या वर्षापासून RPIचे आठवले गटाचे माजी नगरसेवक म्हणून वावरतात, पदाधिकारी म्हणून वावरतात. त्यांना तिकीट दिलं, ते पदाधिकारी नाही आहेत का? इतर ठिकाणी ज्या ठिकाणी मी नावं सांगितलेत त्या ठिकाणी शिवसेनेच्या कोट्यातनं जे सीट्स दिल्या आहेत, दलित चळवळीमधला प्रभाग क्रमांक 1 मधला सुनील सोनवणे हा रिपब्लिकन चळवळीमधला नाही का? ॲडव्होकेट जय गायकवाड, त्याचे वडील रिपब्लिकन चळवळीत आहेत, रिपब्लिकन पक्षामध्ये होते. तो सुद्धा रिपब्लिकन चळवळीचं काम करतो, तो रिपब्लिकन पक्षाशी बांधील नाही का? अशा बऱ्याचशा, आता आमचे काही कार्यकर्ते जर म्हणत असतील की आम्ही भाजपला सपोर्ट करतो, भाजपने एक तरी रिपब्लिकन चळवळी त्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं का? मग शिवसेनेने दिलेल्या रिपब्लिकन चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन काय हे गोडबंगाल आहे मला समजत नाही. उद्देश काय? बीजेपीच्या लोकांना सपोर्ट करणं याच्या पाठीमागचा उद्देश काय? RPIच्या कार्यकर्त्यांना तिकीट दिली सेनेने, त्यांना पाठिंबा द्यायचा नाही, याच्या मागचं गोडबंगाल काय, उद्देश काय हे मला समजत नाही. या संदर्भामध्ये पक्षाचे नेते, राष्ट्रीय नेते माननीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, हे योग्य तो निर्णय घेतील. माझी भूमिका जर का चुकली असेल तर मला पक्षाने जर का काढलं तर मी आठवले साहेबांचं स्वागतच करेल. मी प्रामाणिकपणे काम करतोय, भविष्यात सुद्धा रिपब्लिकन चळवळ, आंबेडकरी चळवळ वाढवण्यासाठी काम करत राहील. जे नेते असतील, शहरातले असतील, ठाणे जिल्ह्यातले असतील, त्या नेत्यांचा मी भविष्यामध्ये आदरच करेल आणि याच्याही पुढे आदर करत राहील. एवढंच या पत्रकारांनी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतो. नाना, तुम्हाला असं कोणतं पत्र वगैरे पक्षाकडून मिळालं आहे की ज्याच्यामध्ये शिवसेना आणि RPIची युती जाहीर करण्यात आली? माननीय ठाणे जिल्ह्याचे निरीक्षक बारसिंग साहेब यांनी हे पत्र दिलेलं आहे. आपली रिपब्लिकन पक्षाची माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानं शिवसेनेशी युती झालेली आहे. शिवसेनेचं काम करा, पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन केलेलं आहे आणि हे पत्र तुम्ही बघू शकता. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।